तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे केंद्र सरकारचे मानधन का रखडले आहे व नेमकं एस.एन.ए. स्पर्श प्रणाली काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अजित पालव. तुम्हा सर्व बहिणींचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे केंद्र सरकारचे मानधन का रखडले आहे व नेमकं सरकार एस.एन.ए. स्पर्श प्रणाली कशा पद्धतीने लागू केलेला आहे व त्याचा या ठिकाणी मानधनावर काय परिणाम होतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनो किंवा आपल्या अंगणवाडी सेविका ताईंनो किंवा मदतनीस बहिणींनो, बघा नेमकं टायटल काय सांगताय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे केंद्र सरकारचे मानधन का रखडले आहे व मानधन केंद्र सरकारचं कधी येणार आहे आणि एस.एन.ए. स्पर्श प्रणाली नेमकं काय आहे हेच आपल्या अंगणवाडी ताईंना या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत आहोत. पहा, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका ज्याच्यामध्ये 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेले आहेत, यांना जो केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन आहे तो काही महिन्यांपासून म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जवळजवळ 3-4 महिने झाले तर केंद्राचा जो निधी आहे, जे मानधन आहे ते रखडलेलं आहे. त्यामुळेच राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु आता या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. महिला व बाल विकास आयुक्तालयात झालेल्या चर्चेदरम्यान अर्थ विभागाचे माननीय काकडे साहेब यांनी सांगितले की एस.एन.ए. स्पर्श प्रणाली या लागू केल्यामुळे निधी वितरण प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळेच केंद्र सरकारकडून येणारे मानधन काही काळ या ठिकाणी थांबले होते. बघा, नेमकं एस.एन.ए. स्पर्श प्रणाली म्हणजे काय आहे, नेमकं आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या अंगणवाडी ताईंना माहीत होणं गरजेचं आहे. तर नेमकं एस.एन.ए. स्पर्श प्रणाली काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताईंनो, एस.एन.ए. म्हणजे सिग्नल नोडल एजन्सी. म्हणजेच याचा अर्थ केंद्र सरकारने देशभरातील विविध योजनांचा जो निधी आहे या निधीमध्ये पारदर्शक आणि थेट पद्धतीने वितरित करण्यासाठी ही जी प्रणाली या ठिकाणी सध्या सुरू केलेली आहे, याच प्रणालीमध्ये काय होतंय, बघा, सगळ्यांना एस.एन.ए. म्हणजे नेमकं काय आहे तेही माहीत नाही. तर नेमकं या प्रणालीमध्ये होतंय काय त्याचा पाठपुरावा पाहू शकता. खरं तर या प्रणालीमध्ये केंद्र सरकारचा निधी थेट सिग्नल नोडल एजन्सी अकाउंटमध्ये जमा होतो आणि त्या खात्यातूनच संबंधित योजना आणि लाभार्थ्यांना पैसे दिले जातात. निधीचा जो ऑनलाईन ट्रॅकिंग आहे आणि पारदर्शकता राखली जाते आणि प्रत्येक व्यवहाराची माहिती म्हणजे PFMS म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमद्वारे नोंदवली जाते. हे जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते तुम्हाला माहीत होणं गरजेचे आहे. यामुळेच निधीचा जो गैरवापर आहे तो गैरवापर या ठिकाणी होऊ नये आणि पैसा थेट योग्य ठिकाणी पोहोचावा, हाच नेमका आपल्या एस.एन.ए. प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. बघा, नेमकं या प्रणालीमुळे मानधन का रखडलं गेलेलं आहे, तर बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे मानधन आहे तो केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून दिले जाते. खरं तर जवळजवळ राज्याचा जो मानधन आहे तो जवळजवळ सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा झालेला आहे. परंतु सध्या जवळजवळ 3 ते 4 महिने झाले केंद्राचा जो मानधन आहे तो रखडलेला आहे. परंतु एस.एन.ए. स्पर्श प्रणाली लागू करताना काही ज्या प्रक्रिया आहे ते पूर्ण या ठिकाणी कराव्या लागतात. जसे की पहिला आहे नवीन सिग्नल नोडल एजन्सी खाते तयार करणे, दुसरा आहे PFMS प्रणालीशी खाते जोडणे, तिसरा आहे निधी वितरणाची नवी तांत्रिक प्रक्रिया सुरू करणे आणि चौथा आहे महत्त्वाचे या ठिकाणी खाते तयार करत असताना ज्या काही बाबी आपल्याला करावा लागणार आहे ती म्हणजे सर्व जिल्ह्यांची माहिती या प्रणालीमध्ये अपडेट करणे. आणि नेमकी हीच प्रक्रिया आता पूर्ण होण्यासाठी काही कालावधी या ठिकाणी लागलेला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडून येणारा जो निधी आहे तो अंगणवाडी ताईंनो तात्पुरता या ठिकाणी थांबवलेला आहे. त्यामुळे कृपया कुणीही घाबरू नका. बऱ्याच ताईंच्या आपल्याला कमेंट होते, या तुटपुंजा मानधनावर दादा आपण काम करतोय आणि तेही आपल्याला वेळेवर मिळालं नाही तर आपले घर कसे चालणार. खरे आहे तुमचं. या ठिकाणी कमेंट वाचून मलाही वाईट वाटलं. आपल्याला जो दर महिन्याला येणारा पगार आहे तो कृपया लवकरात लवकर मिळावं. परंतु बदलत्या या जगानुसार आपल्याला शासन देखील डिजिटलायझेशन वापरणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचे आहे. त्यामुळे शासनाला देखील ही जी सर्व अद्ययावत माहिती आहे, जी प्राथमिक माहिती या प्रणालीमध्ये या सिस्टममध्ये त्यांना देखील अपडेट करणं गरजेचे आहे. डाटा वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सिस्टमच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी हे जे काम आहे ते पूर्ण करावं लागणार आहे.
आणि याच्यासाठी काही अवधी लागतोय हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीतच आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे मानधन आहे ते या ठिकाणी रखडलेलं आहे. तर तुम्हाला लगेचच याला अनुसरून परत पुन्हा तुम्हाला प्रश्न पडतोय, तर नेमकं मानधन होणार तरी कधी? तर ताई, मार्च अखेरपर्यंत हे मानधन मिळणार आहे अशी माहिती मी न सांगता जे आपले अर्थ विभागाचे माननीय काकडे साहेब आहेत यांनी या ठिकाणी कालच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे जे राज्य सरचिटणीस आहेत अर्थातच माननीय श्री सूर्यमणी गायकवाडे यांनी निवेदन दिले असता त्यांना मार्च अखेरपर्यंत मानधन मिळणार असल्याची अपडेट काकडे साहेब यांनी सांगितलेली आहे. याने स्पर्श प्रणाली संबंधीची जी तांत्रिक प्रक्रिया आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून येणारा जो निधी आहे लवकरच या ठिकाणी राज्याला प्राप्त होईल. तसेच त्यांनी स्पष्ट केलेले आहे की मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे केंद्राचे थकीत मानधन वितरित करण्यात येईल. यामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बघा, थोडक्यात शेवटी व्हिडिओच्या शेवटी नेमकं आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका असते तरी काय? नेमकी आपली अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिकेबद्दलच आपण या ठिकाणी प्रकाश टाकतोय. आपली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला व बाल विकास विभागाचे एक महत्त्वाचे घटक आहेत. जसे विभागाचे घटक आहेत अगदी तशाच पद्धतीने ते राज्याचे देखील एक महत्त्वपूर्ण असे घटक आहेत. जसे की एक पिढी घडवण्याचं कार्य आपल्या ताईंच्या हस्ते या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते आहे. त्या ग्रामीण आणि शहरी भागात खालील महत्त्वाची कामे करतात. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, जे आपण रोज करतोय. पहिला आहे बालकाचे पोषण आणि आरोग्य तपासणी. दुसरा आहे गर्भवती व स्तनदा मातांची काळजी घेणे. तिसरा आहे लहान मुलांचे जे पूर्व शिक्षण देतोय ते आणि कुपोषणावर नियंत्रण करणे आणि ज्या विविध शासकीय योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे. याच्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे शासकीय योजना जी सध्या गेम चेंजर ठरलेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, ज्या अनेक योजना आलेल्या आहेत ते योजना आपण कशा पद्धतीने विविध स्तरांमार्फत या ठिकाणी स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण सर्वांनी म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई आणि त्यांच्या स्थानिक लेवलवरती या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेले आहे. म्हणूनच त्यांचे मानधन वेळेवर मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. शेवटी निष्कर्ष जाता एवढं सांगू इच्छितो, सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे केंद्र सरकारचे मानधन आहे तो एसएनए या स्पर्श प्रणालीमुळे तांत्रिक प्रक्रियेमुळे रखडलेले होते. मात्र आता ही प्रक्रिया पूर्ण होत असल्याने येत्या म्हणजे याच महिन्यामध्ये मार्च अखेरपर्यंत हे थकीत मानधन मिळणार असल्याची माहिती अर्थ विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळेच राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. कृपया फेक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका. भेटूया अशाच पुढच्या माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.